रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले गेले। त्यामुळे शहापूर तालुक्यामधील भातसा नदीवरील 2 पूल पाण्याखाली गेलेत। सापगाव पूल आणि साजिवली सावरशेत पूल हा पाण्याखाली गेल्यामुळे 50 ते 60 गावांचा संपर्क तुटला। भातसा धरण परिसरामध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। भातसा धरणाचे 5ही गेट 1 मीटरने उघडण्यात आले। भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा या संदर्भात माहिती देतील। अनिल, नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। शहापूर भागातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये देखील आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण पाहायला मिळते। त्यामुळे भातसा धरण जो आहे त्या धरणाचे 5ही दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे भातसा नदी काठचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला होता। परंतु भातसा धरणाचं पाणी जे मोठ्या प्रमाणात आता नदीमधून प्रवाहित झालेलं आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर सापगाव पूल असेल आणि साजिवली सावरशेत पूल असेल, हे दोन्ही पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या भागामध्ये जी गावं आहेत जवळपास 50 ते 60 गावांचा संपर्क जो आहे या ठिकाणी तुटलेला आहे। आपण जर पाहिलं तर शहापूर असेल, किन्नवली असेल, मुरबाड असेल, या रस्त्यावरील अनेक गावं जी आहेत या गावांचा नेहमीचा जो संपर्क असतो, परंतु तो संपर्क सध्या या ठिकाणी पावसामुळे पूल पाण्याखाली गेल्यामुळे संपर्क तुटलेला आहे आणि भातसा नदी काठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। अनिल, धन्यवाद माहितीसाठी। अहिल्यानगरमधल्या राहतामध्ये सोंगणी करून ठेवलेलं सोयाबीन